नमस्कार, डॉक्टर मॉमी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। आज हॉस्पिटलमध्ये एक बाळ आलं होतं। त्याच्या आईने त्याच्या डोळ्यामध्ये भरपूर काजळ लावलं होतं। डोळ्यालाच काय तर त्याच्या भुवयांनाही काजळ लावलं होतं। तेव्हा मी सांगितलं की बाळाला काजळ लावू नका। तेव्हा त्याच्या आईने विचारलं की बाळाला काजळ का नाही लावायचं? असा प्रश्न अनेक आयांच्या मनामध्ये असतो। प्रत्येक वेळी डॉक्टर सांगतात की बाळाला काजळ लावू नका, पण असं डॉक्टर सांगतात तरी का? तर या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे। पहिलं कारण आहे ज्यामुळे आपण काजळ बाळाला लावायचं नाहीये, ते म्हणजे बाजारात बनवलेलं जे काजळ असतं त्याच्यामध्ये लीड नावाचं एक मेटल म्हणजे एक धातू असतो। हा धातू बाळांसाठी खूप घातक असतो। याच्यामुळे बाळांची बोन मॅरो सप्रेस होते। ज्या बोन मॅरो मधून रक्ताच्या पेशी तयार होत असतात, त्यामुळे बाळाला ॲनिमिया सारखा आजार होऊ शकतो। तसंच हे लीड बाळाच्या ब्रेनवरती सुद्धा अफेक्ट करतं। यामुळे बाळाला झटके सुद्धा येऊ शकतात। याच्यामुळे आपण बाळाला काजळ लावायचं नाही। याशिवाय दुसरं कारण आहे, बाळाला डोळ्यांना याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं। आपण जेव्हा बाळाला काजळ लावतो तेव्हा ते हाताच्या बोटांनी लावतो। यावेळी जे आपल्याला अगदी न दिसणारे जंतू सुद्धा आपल्या हातावरती असतात आणि हे जंतू बाळाच्या डोळ्यांमध्ये जाण्याची शक्यता असते। याच्यामुळे बाळाच्या डोळ्यांना इन्फेक्शन होऊ शकतं। कधी कधी तर हे काजळ बाळाच्या कॉर्नियाला डॅमेज करतं। कॉर्निया हा एकदाच बनत असतो, तो परत परत बनत नाही। त्यामुळे कॉर्नियाला एकदा डॅमेज झालं तर बाळाचं व्हिजन सुद्धा जाण्याचे चान्सेस असतात, म्हणजेच बाळ दृष्टी गमावण्याचेही चान्सेस असतात। तिसरं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक नेझोलॅक्रिमल डक्ट असते, जी डोळ्यांच्या कोपऱ्यापासून नाकापर्यंत असते। ही डक्ट कधी कधी काजळामुळे ब्लॉक होते आणि ती ब्लॉक झाली तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं। त्यामुळे सतत बाळाला डोळ्यातून पाणी येणं, इचिंग होणं यासारख्या गोष्टी होऊ शकतात। त्यामुळे बाळाला काजळ लावू नये। आता कितीतरी पॅरेंट्स म्हणतात की आम्ही काजळ घरी बनवलेलं वापरतो, मग त्यामध्ये तर लीड नाहीये। परंतु या घरी बनवलेल्या काजळामध्ये सुद्धा कार्बनचे पार्टिकल्स असतात, जे बाळाच्या डोळ्यांसाठी घातक असतात। त्यामुळे काजळ घरी बनवलेलं असू दे किंवा बाहेरचं, दोन्ही बाळासाठी घातकच आहे। आता कितीतरी पेरेंट्स म्हणतात की अगदी पूर्वकाळापासून चालत आलंय, आजी आजोबा सांगतात की बाळाला काजळ लावलं पाहिजे। मी त्यांना विचारलं की नक्की कोणतं कारण आहे की तुम्हाला बाळाला काजळ लावायचं आहे? तर त्यांचं पहिलं कारण होतं की बाळाला डोळ्यांना काजळ लावलं तर बाळाचे डोळे मोठे होतात। पण मी तुम्हाला सांगते की असा कोणताही स्टडी नाहीये की ज्याच्यामुळे प्रूव्ह होतं की काजळ लावल्यामुळे डोळे मोठे होतात। कारण बाळाच्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यांचा साईज हा जेनेटिक असतो, म्हणजेच तो अनुवंशिकतेनुसार ठरलेला असतो, तो बदलत नसतो। दुसरं कारण ते देतात की बाळाला काजळ लावलं तर बाळाचं विजन म्हणजे दृष्टी चांगली होते। पण आता मी तुम्हाला सांगितलं आहे की उलट काजळ लावल्यानंतर त्यातल्या लेड किंवा कार्बन यासारख्या गोष्टींमुळे कॉर्निया जर डॅमेज झाला तर दृष्टी कायमचीच जाईल, म्हणजे हे कारणही चुकीचं आहे। तिसरं कारण देतात की बाळ काजळ लावल्यावर सुंदर होतं। पण मग मला तुम्ही सांगा, कोणतं बाळ सुंदर नसतं? सगळीच बाळं सुंदर असतात। काजळ लावल्यामुळे ती सुंदर दिसतील असं मुळीच नाही। चौथं कारण असं आहे की बाळाला नजर लागू नये म्हणून आम्ही काजळ लावतो। तर मला याचा विरोध करायचा नाही। तुम्हाला नजर न लागण्यासाठी काजळ लावायचं असेल तर ते कुठेही दुसरीकडे लावा, गालावरती लावा, कपाळावरती लावा किंवा काही लोक पायालाही लावतात, तसंही लावा। पण डोळा हा अतिशय नाजूक अवयव आहे। त्याला एकदा इजा झाली तर ती पुन्हा भरून न येण्यासारखी असते। तर समजलं ना की बाळाला काजळ लावा, परंतु बाळाच्या डोळ्यांना नको। बाळाचे नाजूक डोळे आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहेत, कारण त्यांना हे सुंदर जग आपल्याला दाखवायचं आहे। तर अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।
धन्यवाद.